नमस्कार शेतकऱ्यांमधून आज मी आपणाला पायनॅपलची रोपं म्हणजे अननसची रोपं कोणत्या पद्धतीने तयार करतात हे आपणाला पण सविस्तर माहिती देत आहे। ही माझी पायनॅपल रोपाची नर्सरी आहे, जे की ती माझ्या गॅलरीमध्ये तयार केलेली आहे। प्रथमतः आपण काय केलं की एका ज्यूस सेंटरला मी भेट दिली आणि त्यांना मी सांगितलं की बाबा हे जे क्राऊन आहेत हे तुम्ही काय करता। त्यांनी सांगितलं आम्ही फेकून देतो। त्यांना म्हणलं मला जे काही क्राऊन तुमच्याकडे असतील ते विकत द्या। तर ते म्हणले विकत नाही डॉक्टर साहेब, तुम्ही फुकट नाही, तुम्ही याचं काय करणार। तर म्हणलं मी याचे रोपं तयार करणार आहे। आणि आज मी गेले 28 मार्चला ही नर्सरी तयार केली की आज माझ्याकडे जवळजवळ 110 रोपं तयार आहेत। आज मी हे जे रोपं आहेत हे आपण बघू शकता। या पद्धतीने आपण याचं सगळे खालचे जे हे आहेत पानं ते काढून टाकलेले आहेत आणि त्याच्यानंतर जो उरलेला खालचा भाग आहे तो आपण चाकूने कट केलेला आहे आणि एका ग्लासमध्ये तो टाकलेला आहे। ही आज आपण तयार केलेली जवळजवळ 15 ते 20 रोपाची नर्सरी आहे। आणि ज्यावेळेस आपण 28 मार्चला ज्यावेळेस आपण सुरू केलेली नर्सरी आहे ते हे बघू शकता आपण। याला किती असे सुंदर मुळं आलेले आहेत। साधारणतः 10 ते 12 दिवसानंतर या क्राऊनला खाली सुंदर असे मुळं तयार होतात आणि हे साधारणतः आपण सावलीमध्ये एक 25 ते 30 दिवस याच पद्धतीने ठेवायचे आणि यानंतर साधारणतः आपण 1 महिन्यानंतर आपण आपल्या आंबा बागेमध्ये, कारण ही जी अननसची रोपं आहेत हे सावलीमध्ये खूप सुंदर वाढतात। आणि प्रत्येक शेतकऱ्याला मी विनंती करत की बाबा तुमच्याकडे जे आंब्याची बाग असेल, जर तुम्ही संगण पद्धतीने किंवा ज्याला आपण हाय डेन्सिटी प्लांटेशन म्हणतो त्यामध्ये जर आपण हे करत असाल तर दोन्ही ओळीमध्ये प्रत्येक ओळीमध्ये एक आपण ह्याचं झाड टाकू शकता अननसचं, की जे की फार स्टर्डी झाडं आहेत। याला फारशी मेहनत लागत नाही, जास्त पाणी पण लागत नाही। आणि ही जे रोपं आपण तयार केली तर पुढच्या वेळेस 1 वर्ष ते 1.5 वर्ष त्याला फळ सुरू होतं आणि आपला बागेचा जो खर्च आहे तो यामधून निघू जाऊ शकतो। आता मी ही आज 110 रोपं मी तयार केले आहेत आणि येत्या 15 दिवसामध्ये आपण किमान 200 रोपं आपण या पद्धतीने तयार करणार आहोत। बघू शकता आज ही मी 20 रोपं तयार केले। सुंदर असं खालचे जे पार्ट आहे तो काढून टाकायचा आणि टॅप वॉटरमध्ये हे टाकून द्यायचं। 10 दिवसामध्ये या ह्याला क्राऊनला बरोबर फ्लावरिंग सुरू होतं। हे पहा, हे फ्लावरिंग सुरू झालेलं आहे, म्हणजे ज्याला आपण हे म्हणतो रूट म्हणतो किंवा मुळं म्हणतो, ते बाग 10 ते 12 दिवसामध्ये सुरू होतात आणि त्यानंतर साधारणतः एक 25 ते 30 दिवसामध्ये आपण आपल्या बागेमध्ये याला लावू शकतो। या पद्धतीने की घरच्या घरी जर कुणाला पायनॅपल रोपाची निर्मिती करायची असेल तर कुठल्याही ज्यूस सेंटरला जा, त्याच्याकडून ती क्राऊन घेऊन या आणि एक 100 ग्लास किंवा 200 ग्लास विकत आणायचे मार्केटमधून आणि ते खालचा पार्ट फक्त खालची पानं काढून टाकायचे, बत्याने कट करायचे आणि तुम्ही व्यवस्थितपणे एका ग्लासमध्ये पाणी टाकून ते साधारणतः 10 ते 12 दिवसानंतर त्याला रूट सुरू होतात। एक 25 ते 30 दिवस जर आपल्या त्या ग्लासमध्येच त्याला आपण हे केलं, वेळच्या वेळेस पाणी बदललं
तर आपला घरच्या घरी पायनॅपलची नर्सरी तुम्ही तयार करू शकता. हे आपण बघू शकता. फक्त एकच आहे की याला सावलीमध्ये ग्रोथ करायचं. जर ही माहिती आवडली असेल तर शेतकरी बंधूंनो, शेती माझी कार्यशाळा या चॅनेलला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.